नमस्कार. मी कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवूया विदर्भ स्पेशल झणझणीत गोळे रस्सा भाजी. याला आपण गोळेची आमटी देखील म्हणू शकतो. त्याकरता लागणारं साहित्य: अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, 4 तास मी भिजत घालून घेतलेली आहे. याला आपण रवाळ वाटून घेऊया. वाटताना त्यात लसूण, हिरवी मिरची, जिरे घालून वाटून घेऊ. मिश्रण रवाळ ठेवायचं. त्याने काय होतं ना, गोळ्याला खूप छान चव येते. बारीक केलं तर चवीला इतकी छान लागत नाही. आणि चवीनुसार तिखट, मीठ, हळद घालून थोडा कांदा, कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं. रश्श्याची तयारी करून घेऊया. नेहमीप्रमाणे वाटणामध्ये खोबरं, आलं, लसूण, वाटण्याकरता खोबरं गुलाबी रंगावर येईस्तोवर आपण परतून घेऊया. खोबरं परतून झाले की कांदा परतायला घेऊ. कांदा होईस्तोवर खोबरं, जिरं आणि धने पावडर, गरम मसाला घालून बारीक करून घेऊया. म्हणजे आधी छान बारीक झालं की नंतर कांदा लसूण घालायचा, त्यामुळे खूप छान बारीक होतं. आणि कोथिंबीरीसोबतच कोथिंबीरीची दांडीचा वापर करायचा. फोडणीमध्ये मोहरी, कांदा घालून घ्यायची. थोडं हिंग पण घाला, मी हिंग घालायला विसरले. चणा डाळ, तूर डाळ असल्यामुळे थोडे हिंग घातले तर छान राहते, पोटाला त्रास होत नाही. कांदा छान गुलाबी परतून झालाय. आता वाटण घालून परतून घ्यायचं. थोडं पाणी घालून वाटल्यामुळे वाटण अगदी बारीक झालंय. पाच मिनिट छान परतून झालंय. आता चवीनुसार हळद, तिखट, मीठ घालून घ्यायचं. थोडं फोडणीमध्ये कोथिंबीर पण घालायची, त्याने भाजीची चव आणखी वाढते. वरून तर आपण घालतोच, पण आधी घातली तर चवीला खूप छान होतं. रस्सा थोडा पातळच ठेवायचा, मग गोळी घातल्यानंतर तो शिजताना आमटी दाट होते. आता मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. हे गोळे आपण तळून पण घेऊ शकतो किंवा वाफवून पण घेऊ शकतो. पण ह्या पद्धतीने जर केली तर भाजी चवीला जास्त छान लागतं, कारण रश्श्याबरोबर गोळे छान शिजतात आणि रस्सा आतपर्यंत मुरतो. रश्श्याला उकळी येऊ द्यायची छान, आणि एक एक हळूहळू सोडायचा. उकळी थांबता कामा नये, त्यामुळे गोळे फुटणार नाही, याची एवढी काळजी घ्यायची. हळूहळू एक एक गोळा रश्श्यामध्ये सोडायचा. दहा ते 15 मिनिट गोळे छान शिजवून घ्यायचे. मीडियम लो फ्लेम ठेवायची. चमचा अजिबात घालायचा नाही, गोळे आपोआपच वर येतात. आणि मग शेवटी थोडं मीठ, गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून पाच मिनिट अशीच राहू द्यायची भाजी. वर आपोआप छान तवंग येतो.
आता बघा रस्सा पण दाट झाला आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की एकदा ही भाजी करून बघा. भाकरी फुलकी बरोबर खूप छान लागतं. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.